नाशिकचा बलात्कारी भोंदूबाबा अशोक खरातचं प्रकरण दिवसेंदिवस नववळण घेताना दिसते. महिलांना गुंगीचे औषध पाजवून त्यांच्यावर अत्याचार केल्याच्या आरोपाखाली अशोक खरातला अटक केल्यापासून या प्रकरणात रोज नवनवीन खुलासे होत आहेत. या प्रकरणाचे पडसाद राजकीय क्षेत्रावरही उमटले असून अलीकडेच महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकरांनी आपल्या पदाचा राजीनामा दिलाय. चाकणकरांबरोबरच दीपक केसरकर, निलेश लंके, मिलिंद नार्वेकर अशी मोठमोठी नावे या प्रकरणात समोर येत असताना अशोक खरातच्या ओशनो जेलची चर्चा रंगली. भोंदूबाबा खरात हे ओशनो जेल वापरून मोठ्या प्रमाणात पुरुषांना आपल्या जाळ्यात ओढत असत. हे जेल विकत घेण्यासाठी मोठमोठे राजकारणी गाड्या आणि हेलिकॉप्टर पाठवत असत. लोक तासनतास रांगा लावून हे जेल घेऊन जात असत. पण हे ओशनो जेल नेमकं काय आहे आणि या जेलाच्या जोरावर खरातने इतक्या मोठ्या लोकांना आपल्या जाळ्यात कसं ओढलं? आज आपण पाहणार आहोत या संपूर्ण प्रकरणामागचं एक भयानक सत्य. नमस्कार, मी आरती. आपण पाहत आहात आझाद मराठी. मंडळी, सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी केलेल्या आरोपांनुसार अशोक खरात एक ओशनो जेल नावाचं मिश्रण तयार करायचा. दावा असा आहे की तो एक कप सिरपमध्ये पाणी मिसळून त्यात लैंगिक उत्तेजना वाढवणाऱ्या वरायग्राच्या 9 ते 10 गोळ्या कुटून टाकायचा आणि त्याला चमत्कारी जेल म्हणून सादर करायचा. हे जेल घेतल्याने पुरुषांची शारीरिक क्षमता वाढते, आत्मविश्वास वाढतो असे दावे करून लोकांना आकर्षित केलं जायचं. हळूहळू या जेलाचा इतका प्रभाव झाला की ते मिळवण्यासाठी लोक रांगा लावू लागले आणि इथेच सुरू झाला खरातच्या साम्राज्याचा खरा खेळ. अशोक खरात फक्त ओशनो जेल देत नव्हता, तो लोकांच्या मनावर राज्य करत होता. तो स्वतःला भविष्यवेत्ता म्हणायचा, लोकांच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल बोलून त्यांचा विश्वास जिंकायचा आणि हळूहळू स्वतःला दैवी शक्ती असल्याचा भासवायचा. त्यामुळे अनेक प्रभावशाली लोक त्याच्या संपर्कात आले असे आरोप आहेत. इतकंच नाही तर या ओशनो जेलसाठी मोठे लोक गाड्या तर काही हेलिकॉप्टर पाठवत असल्याची चर्चाही आहे. अनेक राजकीय नेते, वरिष्ठ अधिकारी, IAS, IPS दर्जाचे लोकही त्याच्या दरबारात येत असल्याची चर्चा आहे. कारण खरातला एक गोष्ट चांगलीच माहीत होती, वयाच्या एका टप्प्यानंतर पुरुषांची शारीरिक क्षमता कमी होते आणि याच कमकुवतपणाचा फायदा घेत त्याने उपाय म्हणून हे जेल पुढे केलं आणि मोठमोठ्या लोकांनाही आपल्या जाळ्यात ओढलं. या प्रकरणातील सर्वात धक्कादायक बाजू म्हणजे महिलांच्या शोषणाचे आरोप. अशोक खरात कुटुंबामध्ये फूट पाडायचा. तो सल्ल्यासाठी किंवा मार्गदर्शनासाठी आलेल्या कुटुंबांच्या मनात संशयाचं बीज पेरल्याचं काम करायचा. तो कधीही पती पत्नीला एकत्र ऑफिसमध्ये बोलवत नसे, तर पतीला वेगळं बोलवून सांगायचा, मी देवाचं रूप आहे, मला सगळं कळतं. तुमचा मुलगा हा तुमचा अंश नसून दुसऱ्या तिसऱ्या पुरुषाचा मुलगा आहे. तर पत्नींना सांगायचं की तुमच्या पतीचे बाहेर अफेअर्स सुरू आहेत. असे बोलून कुटुंबात संशयाचा बीज रोवत असे आणि या मतभेदांचा फायदा घेऊन या महिलांबरोबरच शारीरिक संबंध ठेवायचा. मी कृष्णाचं रूप आहे असं सांगून त्यांना भुलवून शारीरिक संबंध ठेवत असल्याचा आरोप आहे. थोडक्यात काय तर ओशनो जेल हे फक्त पाणी नव्हतं, तर ते होतं अंधश्रद्धा, भीती आणि मानसिक नियंत्रणाचे एक धोकादायक शस्त्र. नाशिकच्या या प्रकरणाने दाखवून दिलं की अंधविश्वासाच्या आहारी गेलो तर कोणत्याही स्तरावरील व्यक्ती फसू शकते. सध्या या प्रकरणाचा तपास सुरू आहे आणि येत्या काळात आणखी मोठे खुलासे होण्याची शक्यता आहे. खरात प्रकरणाशी संबंधित आणखी अपडेट्स जाणून घेण्यासाठी आमच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा. पुन्हा भेटू नवीन व्हिडिओसह. धन्यवाद.